नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर तेंडली उपकारी ही रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी तेंडली घेतली ऑफकोर्स, स्वच्छ धुवून आणि अशा उभी चिरायच्या आपण. वरचे ते देठं काढून. त्या सगळ्या बारीक चिरून घेतल्या आपण तेंडली. आणि इथे आता मी राई, मग उडदाची डाळ, हिंग, मीठ, मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि आलं तिखटपणासाठी आलं, मिरच्या. मग काजू आपण ह्याच्यामध्ये ना ओले काजू वापरतात, पण ते सिजनल असते, तर मुंबईमध्ये आपल्याला ते मिळत नाही नेहमी. मग मी साधेच काजू घेतले. तुमच्याकडे ओले काजू असेल तर उत्तम. हां. आणि नारळ खवलेला. इथे मी 2 चमचे तेल घेतले, त्यामध्ये मी राईची फोडणी दिली आणि उडदाची डाळ. तर उडदाची डाळ चांगली तांबूस होईपर्यंत आपण ती परतवायची. आता ह्या राई आणि उडदाच्या डाळीची टेस्ट ह्या भाजीमध्ये येते. आता हिंग घातलंय. ही मी पेस्ट करून हिरवी मिरची होती ना आणि आलं, ती पेस्ट घातली आणि आता काजू घातले. काजू तुम्ही थोडा वेळ भिजत ठेवू शकतात घालायच्या आधी. आणि आता मी तेंडली घातली त्यामध्ये. तेंडली बघा कशी छान बारीक चिरलेली आहे ना मी एकदम. मीठ घातलं चवीनुसार. याच्यात पाणी घालायचं नाही. आता आपण सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत, तर झाकण, पाण्याचं झाकण ठेवायचं आणि ती तेंडली छान शिजेपर्यंत शिजवून द्यायची. बघूया एकदा 5-10 मिनटं झाल्यानंतर आपण बघूया. वाव, आपली भाजी तयार झालेली आहे. खूपच टेस्टी लागते, काहीतरी वेगळी येते त्याची चव आणि तुम्हाला नक्की आवडेल ही. तर करून पहा ही तेंडली उपकारीची भाजी. कवलेला नारळ त्याचं मी वरतून सोय घातली आहे. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.